नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपचे फॉर्म भरताना भरपूर सारे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आलेले आहे तर आपण या व्हिडिओमधून त्यांना म्हणजे तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना याचे सोल्युशन्स आपण या ठिकाणी सांगणार आहे. आता जे विद्यार्थी महाडीबीटीचे फॉर्म भरताय तर त्यांनी काय काळजी घ्यायला हवी आणि त्याच्यामध्ये काय चुका आहेत तर त्या तुम्ही करायला नाही पाहिजे, हे सर्व मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या सह्याद्री नेट कॅफे या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर बघूयात पुढे. आता महाडीबीटीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना सर्वात पहिले तुम्हाला इथं काही ऑप्शन दिसतील बघा. तर त्यापैकी जी तो ऑप्शन आहे न्यू ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन, तर हे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटीचा कधी फॉर्म भरलेला नाहीये. तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे. परंतु जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी, जर तुमच्याकडे लॉग इन आयडी पासवर्ड असेल तर कृपया तुम्ही या ठिकाणी तुमचा लॉग इन आयडी टाकायचा, या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा आणि या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा फिल करून लॉग इन हिअर या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करसाल. आता लॉग इन केल्यानंतर यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट अकॅडमिक इयर या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. तर अकॅडमिक इयर सध्या कोणतं चालू आहे 2025 आणि 26 म्हणजे 2025-26 हे अकॅडमिक इयर सुरू आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे सबमिट होईल. आता हे जे तुम्हाला दिसत आहे म्हणजे प्रोफाईल स्टेटस जे आहे तुम्हाला अकॅडमिक इयर AY म्हणजे अकॅडमिक इयर 2025-26 असं दिसतंय बघा. तर या ठिकाणी तुमची जी प्रोफाईल आहे तर या ठिकाणी 100% दिसायला हवी, म्हणजे तुमची प्रोफाईल कम्प्लीट आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांची 100% दिसत नसेल तर तुम्हाला सर्वात आधी प्रोफाईल तुमची कंप्लीट करावी लागते. प्रोफाईल कशी कंप्लीट करायची, इथे दिसते बघा तुम्हाला प्रोफाईल आयकॉन, यावरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल या सेक्शन मध्ये येऊन तुम्हाला इथं खाली स्क्रोल करायचं आणि इथं ओके या पर्यायावरती क्लिक करावे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमची पूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. आता पर्सनल इन्फॉर्मेशन भरताना किती स्टेप आहे, सर्वात आधी पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुमचा ऍड्रेस जो आहे ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे जो तुमच्या आधार कार्डवरती आहे. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकायचं आहे, आई वडिलांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे. त्यानंतर करंट कोर्स म्हणजे तुम्ही सध्या कशाला ऍडमिशन घेतलेले आहे ते या ठिकाणी तुम्हाला करंट कोर्स मध्ये टाकायचे आहे. त्यानंतर पास्ट क्वालिफिकेशन, सपोज जर तुम्ही ग्रॅज्युएशन शिकत असाल किंवा तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल तर पास्ट क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला काय टाकायचे आहे, पहिले 10वीची माहिती भरायची, त्यानंतर तुमची 12वीची माहिती यामध्ये भरायची आहे. करंट कोर्स मध्ये तुम्ही ज्या वर्गात शिकत आहात तो करंट कोर्स या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचा आहे. जर सपोज एखादा विद्यार्थी थर्ड इयरला शिकत असेल तर करंट कोर्समध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेता आणि जर ते 2024 ला घेतला असेल तर तुम्हाला ऍडमिशन इयर 2024 म्हणजे 24 करायचं. फर्स्ट इयरची माहिती भरायची, सेकंड इयरची माहिती भरायची आणि त्यानंतर थर्ड इयरची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरचं पासिंग सर्टिफिकेट आणि सेकंड इयरचे पासिंग सर्टिफिकेट यामध्ये अपलोड करायचे आहे. त्यानंतर सर्वात शेवटी येतं हॉस्टेल डिटेल्स. यामध्ये जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेलर या ठिकाणी पर्यायाला क्लिक करायचे आहे. जर तुम्ही हॉस्टेलला राहत नसाल तर तुम्हाला डे स्कॉलर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. आता भरपूर सारे विद्यार्थी फॉर्म भरताना काय काय चुका करतात हे तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. सर्वात आधी तुम्हाला जी तुमची प्रोफाईल आहे अपडेट प्रोफाईल ऍज पर आधार, तुमच्या आधारनुसार तुम्हाला प्रोफाईल तुमची अपडेट करून घ्यायची आहे. तुम्हाला आधारवरती एक ओटीपी येईल, त्या तो ओटीपी या ठिकाणी नमूद करून तुम्हाला टाकायचे आहे. खाली तुम्हाला ईमेल आणि मोबाईल नंबर दोन्ही पण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आता हा जो विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्यांनी इथे ईमेल आयडी टाकलेला नाहीये तर ईमेल टाकून या ठिकाणी क्लिक करायचं. नंतर एक ओटीपी ला ऑप्शन येईल, ओटीपी टाकून तुम्हाला तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय करायचा आहे. ओके. आता खाली आल्यास नंतर तुम्हाला रिलीजन या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करायचे आहे, जे की या विद्यार्थ्यांनी रिलीजन या ठिकाणी बुद्धिस्ट टाकलेलं आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना रिलीजन टाकताना प्रॉब्लेम येतो. काय करा, तुमची 10वी किंवा 12वीची टीसी बघा, त्या टीसी वरती तुमचा रिलीजन म्हणजे धर्म मेन्शन केलेला असेल त्याचप्रमाणे बघून या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. नंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेट वगैरे व्यवस्थित या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर इन्कम डिटेल्स व्यवस्थित टाकायचं आहे. इन्कम तुम्हाला चालू वर्षाचे हवे. डोमेसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आता सर्वात जे अवघड आहे म्हणजे लोकांना की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्युज असतं आणि ते फॉर्म भरताना चुका करतात. या ठिकाणी आर यू सॅलरीड, तर मला सांगा कुठला विद्यार्थी सॅलरीड असतो का, त्याला पगार चालू असतं का, तर नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला नो या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. परत डिसॅबिलिटी ऑफ एनी टाइप, जर तुम्हाला डिसॅबिलिटी असेल म्हणजे जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायची आहे. जर तुम्ही डिसॅबिलिटी तुम्हाला नसेल तर या ठिकाणी नो या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. आता सर्वात महत्वाचं बघा इथे काय दिलेले आहे, इज युअर आधार लिंक बँक अकाउंट जनधन/युवा अकाउंट और डज द अकाउंट हॅव अ लिमिट ऑन विड्रॉ और डिपॉझिट. म्हणजे मला सांगा तुमच्याकडे जे अकाउंट आहे त्या अकाउंटला तुम्हाला पैसे काढण्यासाठी किंवा पैसे टाकण्यासाठी काही लिमिट आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला नो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही येस केलं तर जर तुम्हाला पंजाबराव देशमुख वगैरे स्कॉलरशिप भेटत असेल किंवा बाकीची तुम्हाला काही स्कॉलरशिप वगैरे भेटत असेल तर ती 40-50 हजार रुपये एकदम जमा होण्यास तुमच्या अकाउंटवरती प्रॉब्लेम येऊ शकतो.
खाली तुम्हाला या ठिकाणी बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, जो तुमचा चालू नंबर आहे तोच या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आयएफसी कोड व्यवस्थित टाकावा, तुमच्या पासबुकवरती आयएफसी कोड असतो. जर नसेल समजत तर गुगल सर्च करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी आयएफसी कोड तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्रँचचा जो ब्रँच नेम आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ओके, आता या ठिकाणी सेव्ह आणि सेव्हला क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पर्यायावरती जासाल. नेक्स्ट पर्यायावरती गेल्यानंतर या ठिकाणी ऍड्रेस व्यवस्थित टाका. अदर इन्फॉर्मेशन टाकताना काय चूक होते बघा, भरपूर सारे विद्यार्थी काय करतात, इज फादर अलाइव्ह म्हणजे तुमचे वडील जिवंत आहे का, यस केलं, फादरचं नेम टाकलं, ऑक्युपेशन म्हणजे ते काय करतात, आणि त्यानंतर इथं सॅलरीला क्लिक करताना इथं तुम्हाला प्रॉब्लेम येतो भरपूर सारे विद्यार्थ्यांनी. तर कधी पण बघा, जर आपण उत्पन्न आपल्या वडिलाच्या नावाने काढलेलं असेल तर तुम्हाला वडिलांच्या समोर सॅलरीला यस करायचे आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये वडील वारलेले आहेत तर ते आईच्या नावाने उत्पन्न वापरतात, तर तुम्हाला आईच्या ठिकाणी इथं सॅलरी जर आई जर कमवते असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचे आहे. त्यानंतर करंट कोर्स या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे, जे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. पूर्ण डिटेल भरल्याच्या नंतर आता तुमची प्रोफाईल या ठिकाणी बघा 100% दिसायला हवी, दिसते की इथे 100% यस, म्हणजे आपली प्रोफाईल पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. त्यानंतर काय करायचं, ऑल स्कीम या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. ऑल स्कीमला क्लिक करून आता तुमच्या जातीनुसार आणि तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला या ठिकाणी ऑल स्कीमला या पर्यायाला क्लिक करायचे आहे. बघा इथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतात. काय दिसतात, डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, डिपार्टमेंट ऑफ डिसॅबिलिटी, डिपार्टमेंट ऑफ स्किल अँड एम्पॉवरमेंट, डायरेक्टर ऑफ आर्ट, नंतर डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, असे वेगवेगळे डिपार्टमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसतात. यापैकी तुमच्यासाठी जे योग्य डिपार्टमेंट आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे. आणि निवडल्याच्या नंतर स्कीम नेम जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सपोज हा विद्यार्थी जो आहे तर हायर एज्युकेशन आपण इथे सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मी क्लिक केलं तर बघा खूप सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. यापैकी तुम्हाला जो योग्य ऑप्शन तुमच्या जातीनुसार तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला योग्य असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. अशा पद्धतीने हा जो व्हिडिओ होता तुम्ही या चुका करू नये यासाठी होता. त्यानंतर डिक्लेरेशन जे आहे तर डिक्लेरेशन जे फॉर्म असतं तर या पद्धतीने तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे. बघा त्याला प्रतिज्ञापत्र आपण असे म्हणतो. डिक्लेरेशनची पूर्ण इन्फॉर्मेशन टाकायची, विद्यार्थ्याची स्वाक्षरी या ठिकाणी करायची, पालकाची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आणि हे तुम्हाला अपलोड करायचे आहे. अशा पद्धतीने महाडीबीटीचे फॉर्म भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर मी बऱ्यापैकी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे. हे सोडून जर आणखी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील महाडीबीटीचे फॉर्म भरण्यासाठी तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी लवकरात लवकर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी सह्याद्री नेट कॅफे या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, कारण की तुम्ही शेअर केलं ना तर एकतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत माहिती पण पोहोचते आणि आम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे नक्की लाईक पण करा, शेअर करा आणि आपल्या सह्याद्री नेट कॅफे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.